आज आपण मस्त अशी शेवग्याच्या फुलांची भाजी बनवणार आहोत। अगदी भाजी आहे ना, ती आपल्या शरीरासाठी आयुर्वेदिक अशी भाजी आहे। आता कशी प्रचंड थंडी पडत आहे, त्यामुळे आपली हाडं बळकट करणारी ही भाजी आहे। ही भाजी तुम्ही जर खाल्लात ना, तर तुमचे हातपाय दुखणे किंवा हातापायाला मुंग्या येणे हे तुमचे आजार कमी होऊ शकतात। तर इथे मी शेवग्याच्या शेंगाची फुलं घेतलेली आहेत। आता त्यावरचे ना देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। जर तुम्ही कोकण विभागात राहत असाल ना, तर कोकणात खूप प्रमाणामध्ये ही शेवग्याची फुलं उपलब्ध असतात। शहरी भागामध्ये सुद्धा असतातच। तर ही अशी थंडीमध्ये भाजी खाल्ली ना, तर ती आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी ठरते, कारण का ही भाजी आयुर्वेदिकसुद्धा आहे। शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची पानं आणि शेवग्याची फुलांची भाजीसुद्धा खूप अशी आयुर्वेदिक आहे। तर आता यावरचे मी देठ काढून घेते आणि फुलं भाजीसाठी मी स्वच्छ अशी साफ करून घेणार आहे। जर यामध्ये खराब फुलं असलीत ना, तर ती आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि देठसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही भाजी स्वच्छ अशी साफ करून घ्यायची आहे। अगदी तुमच्या घरामध्ये वयस्कर माणसं असतील किंवा तुमची जर हातपाय कंबर दुखत असेल, सांधे दुखत असतील, तर ही भाजी खूप अशी उपयुक्त ठरते शरीरासाठी आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा ही भाजी छान अशी उपयुक्त आहे। तर पाहू शकता, यातले मी देठ काढून घेतलेले आहेत। आता ही फुलं आहेत ना, ती आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि स्वच्छ अशी 3 वेळा ही फुलं धुवून घ्यायची आहेत। तर ही अशी शेवग्याच्या फुलांची भाजी ना, तुम्ही थंडीमध्ये एकदा आवर्जून नक्की ट्राय करून पहा। जर तुमचे हात पाय कंबर दुखत असेल, पाठीतून चमक येत असेल, कमरेतून चमक येत असेल, तर असे तुमचे आजार दूर होतील ही भाजी खाल्ल्यामुळे। तर आता ही मी फुलं आहेत ना, ती स्वच्छ अशी धुवून घेते, म्हणजे याला माती वगैरे लागलेली असेल ना, तर ती निघून जाईल यासाठी। ही शेवग्याच्या शेंगांची फुलं आहेत ना, तुम्हाला अगदी शहरी भागामध्ये सुद्धा मिळू शकतात। तर आता मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत। 3 वेळा आपल्याला ही फुलं धुवून घ्यायची आहेत, कारण का आपण जास्त वेळ लादीवरती पाय ठेवतो किंवा थंड ठिकाणी पाय ठेवतो, त्यामुळे आपल्या पायाला मुंग्या येतात। तर ही भाजी तुम्ही खाल्लात ना, तर तुमच्या पायाला वगैरे मुंग्यासुद्धा येणार नाहीत। आता ही धुवून घेतलेली भाजी थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया। आता खलबत्ता घेतलेला आहे, यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि मी इथे 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एकदम तिखट मिरच्या असतात ना, त्या आपल्याला इथे वापरायच्या आहेत, कारण का ही भाजी जास्त करून तिखटच चवीला खूप छान लागते। आता हे खलबत्त्यामध्ये आपल्याला कुटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर खलबत्ता नसला तर काहीच हरकत नाही, तुम्ही मिक्सरमध्ये बिना पाण्याचं हे वाटून घेऊ शकता। तर पहा, इथे अशा पद्धतीने मी हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे। एकदम बारीकसुद्धा पेस्ट नाही झाली तरी चालेल। हे पहा, अशा पद्धतीचं जाडसर असं राहिलं तरीसुद्धा चालेल। आता हे सुद्धा थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया। आता इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। आपल्याला जाडबुडाच्या कढईचा वापर करायचा आहे। कढई छान अशी गरम झाली की यामध्ये आपल्याला 2 पळी एवढं तेल घालून घ्यायचं आहे। तेलसुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे। तर सर्वात अगोदर अर्धा चमचा एवढं मी मोहरी घालून घेतलेली आहे। अर्धा चमचा जिरं मोहरी छान अशी आपल्याला तेलामध्ये तडतडवून घ्यायची आहे। तर पाहू शकता, इथे जिरं मोहरी छान अशी तडतडलेली आहे। आता हे आपण तयार केलेलं वाटण आहे ना, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता या लसूण आणि मिरचीचा कच्चट वास निघून जाईपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। तर पाहू शकता, 1 मिनिट मी छान असे हे वाटण परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। तर आता आहे ना, आपल्याला कांदा छान असा मऊसूद यामध्ये परतवून घ्यायचा आहे। तर पाहू शकता, कांदा छान असा मऊसूद झालेला आहे, थोडा सोनेरी रंग आलेला आहे या कांद्याला। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा एवढं हळदसुद्धा छान अशी आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे। पाहू शकता, हळदसुद्धा छान अशी मी मिक्स करून घेतलेली आहे।
आता यामध्ये आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली फुलं यामध्ये घालून घ्यायची आहेत. ही फुलं आहेत ना, तुम्ही थोडी अशी चिरून जरी घेतलात ना तरीसुद्धा चालतील, पण मी अशीच अख्खीच घातलेली आहेत यामध्ये, कारण का छान अशी कोवळी फुलं होती, त्यामुळे मी अशीच वापरलेली आहेत. आता ही फुलं यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहेत. आपल्याला यामध्ये मीठ लास्टला घालायचं आहे, कारण काही फुलं आळतात, कमी होतात. यासाठी आपल्याला मिठाचं प्रमाण आहे ना ते समजणार नाही, यासाठी आपल्याला भाजी शिजल्यानंतर एकदम लास्टला आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला ताट ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला ही वाफेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे. यावरती मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे ताटावरती. वाफेवरती शिजवलेली भाजी खूप छान लागते चवीला. तर आता ही 5 मिनिटं मी भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. 2-2 मिनिटानंतर ही थोडी परतवून घ्यायची आहे, नाहीतर खाली कढईला चिकटेल यासाठी. तर पाहू शकता 5 मिनिटं भाजी मी छान अशी वाफवून घेतलेली. हे पहा, छान अशी शिजलेली सुद्धा आहे ही भाजी आणि आळून कमीसुद्धा झालेली आहे. पाहू शकता आपण ज्या वेळेला फोडणीला घातलेली त्यावेळेला भाजी किती होती आणि आता शिजल्यानंतर केवढीशी झालेली आहे ते तुम्ही पाहू शकता इथे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर छान असं हे परतवून घ्यायचं आहे. ही भाजी अगदी ना तुम्ही लहान मुलांना दिलात ना तरीसुद्धा ही मुलं आवडीने खातील. तर त्यासाठी ना आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे. शेंगदाण्याचं कूट दिसलं ना की मुलं ही भाजी आवडीने खातील, यासाठी शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचा एवढं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. कूटसुद्धा आपल्याला या भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मस्त अशी आयुर्वेदिक आपली शेवग्याच्या फुलांची भाजी बनून तयार झालेली आहे. ही भाजी आहे ना तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर पहा मस्त अशी परतवून घेतलेली आहे भाजी. पहा आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर ही भाजी आहे ना मी चपातीसोबत खाणार आहे. तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर मग ही आजची आयुर्वेदिक भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहे ना ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग उद्या भेटूया अशाच नवनवीन वेगवेगळ्या